बघता याकडे? मी खरं तर ओबीसीचा आंदोलक म्हणून ओबीसी चळवळीच्या वतीनं भुजबळ साहेबांच्या समावेशाचं मी स्वागत करतोय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतोय की ओबीसींच्या मनामध्ये एक रुखरुख राहिलेली होती की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्णायक बहुमत देऊन आणि आपण सर्वांनी फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभं राहून एवढं बॅलेटमध्ये त्याचं रूपांतरही झालं, का डावललं जातं ह्याचं प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नव्हतं. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आभार व्यक्त करेन की ओबीसीचा ठाम भूमिका घेणारा आवाज त्यांनी आज मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे. अंजली दमानी असं म्हणतात मुद्द्यानंतर आता आम्हाला छगन भुजबळ सोपवला तुमच्या डोक्यावर. नाही, अंजलीताई दमानिया बोलल्या म्हणजे अंजलीताई दमानिया काय न्यायमूर्ती वगैरे आहेत का? अंजलीताई दमानियांना आमचं एक आव्हान आहे की तुम्ही एखाद्या माणसाला आरोपी म्हटलं म्हणजे ते आरोपी आहेत का? त्या काहीही आरोप करतील, कुणावरही करतील. त्यामुळं त्यांचं ते पोटापाण्याचा धंदा आहे त्यांचा. जाऊ द्या, बिचारी ती लढती, त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. जरंगेंनी असं म्हटलंय, परतदादा जरंगे, की भुजबळ मंत्री झाले ठीक आहे, परंतु याची जी किंमत आहे अजितदादा मोजावी लागतं तुम्हाला, असं इशारा. अजितदादांनी मोजली ना किंमत. उपमुख्यमंत्री पदावर आहेत ना अजितदादा. देवेंद्र फडणवीसांना रात्रंदिवस तुम्ही शिवराळ भाषेमध्ये शिव्या दिल्या. ते मुख्यमंत्री आहेत, किंमत मोजली ना त्यांनी. आता कुठली किंमत मोजायची? त्यामुळं जरांगेंनी कुठंतरी लोकमताचा, लोकशाहीचा, लोकनियुक्त आमदार, खासदार, मंत्रिमंडळ, मंत्र्यांचा आदर केला पाहिजे. हा, तुम्ही चळवळ निश्चित करा, तुम्ही मागणी मांडा, लॉजिकली मांडा, पण आदळआपट करून शिव्याश्राप देऊन असं होतं का हो? म्हणजे परतदादा जरंगेने अगर समजा शिवीगाळ केली, शिवराळ भाषेत काही टीका केली तर ते मोठ्या पदावर जातात असं म्हणणं आहे का तुमचं? नाही, मला एक सांगा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे वैयक्तिक राहतो का? तो महाराष्ट्राच्या 12-13 करोड जनतेचा नायक असतो. मुख्यमंत्र्याला शिव्या देणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला शिव्या देणं आहे की नाही? मानतो की नाही आपण? त्यांचा काही बांधाला बांध आहे का? त्यांचं काही पर्सनल भांडण आहे का? तुम्ही लोकमताचा, लोकशाहीचा आदरच करत नाही. छगनरावजी भुजबळ 400 जातींचा आवाज बोलतात, त्यांना जातीयवादी. आणि तुम्ही काय करता? तुम्ही लोकशाहीचा आदर करा, इथल्या कायद्याचा आदर करा. ज्यांना आरक्षण दिले ते ज्यांच्या बाबतीमध्ये हजारो वर्षे ज्यांच्यामध्ये भेदभाव झाला, अन्याय झाला, एखादा नाभिक आहे, त्याला एका भावनेतनं बघितलं ना इथल्या व्यवस्थेनं. एक सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, त्याचं प्रतिनिधित्व हजारो वर्षाच्या काळात कुठं दिसलं नाही ना. म्हणून ह्या माणसांचा सुद्धा आवाज आपल्या व्यवस्थेत आला पाहिजे, म्हणून ओबीसी रिझर्वेशन आहे. आणि तुम्ही सर्टिफिकेट काढून घुसायला लागलाय आतमध्ये सरळ बेधडक. तुम्हाला सुप्रीम कोर्टानं विरोध केला, राज्य मागासवर्ग आयोगानं तुमचं सामाजिक मागासलेपण नाकारलं, आणि तुम्ही आता बोगस सर्टिफिकेट काढून एखादा कुंभार समाजाचा, एखादा सुतार समाजाचा, एखादा बंजारा समाजाचा माणूस जर एखाद्या नगरसेवकच्या निवडणुकीला उभा राहिला तर या बोगस कुणब्यांच्या कॉम्पिटिशनला तो टिकेल का? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे. जरांगे कोण महात्मा लागून गेले का? या गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्याबद्दल त्याचं काय मत आहे? आमचं ओबीसीचं भांडण नाही, हा भांडण. अरे भांडण नाही म्हणजे त्याच्या हक्क आणि अधिकार तो छिनावून घेतोय, त्याच्या त्या तंबूमध्ये तुझा उंड घुसवतोय आणि म्हणतोय आमचं ओबीसीचं भांडण नाही. कसं भांडण नाही? तुम्ही उद्या ओबीसी मध्ये आलात तर ओबीसी बांधव टिकेल का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ त्यांना काहीच कळत नाही असं जरांगेला म्हणायचंय का? त्यामुळे ते बोलत राहतील, त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नये असं मला वाटतं. ओबीसी आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल? ओबीसी आंदोलन आम्ही लॉंग मार्च नांदेड ते मुंबई काढत आहोत. दिवसभरामध्ये 3-4 सभा आमच्या असतील तालुका प्लेसला. या सभा घेत आम्ही ओबीसींना एकत्र येण्याचं आव्हान करणार आहोत आणि पक्षांनाही आव्हान करणार आहोत. जो पक्ष मूळ ओबीसीचं तिकीट डावलेल तो कोणीही पक्ष असो आम्ही त्याला मतदान करणार नाही. गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडची, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, रामोशी, मुस्लिम समाजामधले ओबीसी, अरे ज्यांच्या बाबतीमध्ये हजारो वर्षे ज्यांच्याकडून तुम्ही सेवा करून घेतली, त्या माणसांचं प्रतिनिधित्व तुम्हाला हिरावून घ्यायचं आहे. म्हणून आमच्या मूळ ओबीसीच्या हक्क अधिकाराची ही लढाई आहे. आणि ओबीसी बांधवांना आव्हान करेन, आत्ता जर तुम्ही या तुमच्या मताला नाही जागलात, तुमचं आरक्षण संपलेलं असेल. आगामी स्थानिक निवडणुका होत आहेत, भूमिका कशी असेल? ओबीसीच्या हिताची असेल, ओबीसीच्या अधिकाराची असेल. मग कुठलाही पक्ष आडवा येऊ, आम्ही त्या पक्षाला जुमानणार नाही. धन्यवाद.